ट्रान्सयुरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट. तर BPH साठी गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे युरेथ्रामधनं रिसेक्ट करायचं BPH. तर युजली साईज आहे 20 to 30, 40पर्यंत माइल्ड आहे, 80पर्यंत मॉडरेट आहे, 80च्या वर सिव्हिअर आहे. 80च्या वर तुम्हाला दुसरे ऑप्शन करावं लागतात, ओपन किंवा लेझर. तर समजा 30 पकडली, जस्ट 10ची मार्जिन आहे, त्याच्यानंतर मग 40 थोडं अनइवन वाटतं आहे. तर इलेक्ट्रोकॉटरी असते, डायथर्मी लूप असतो, ती बोथ कट आणि कोॲग दोघेही करते आणि कंटिन्युअसली इरिगेट करतात जेणेकरून ती वॉश अवे होईल डेब्रिज आणि ब्लड. तर 3 ल्युमेन कॅथेटर टाकलं जातं, इरिगेट करतं एकाने बाहेर येतं. तर अप टू 24 आवर ठेवावं लागतं. ते प्रोसिजरचं लिमिट 1 तासापर्यंत असेल, खूप ठीक आहे. 1 तासाच्या वर गेलं की रिस्क वाढायला लागते. 20 ग्रॅम नॉर्मल वेट आहे. तर ते ट्रिपल ल्युमेन कॅथेटर टाकलेला असतो 24 तासासाठी. ट्रिपलमध्ये एक बलून आहे, एक इन आहे, एक आउट आहे. ठीक आहे. तर न्यूअर टेक्निक आर बेटर, कारण की त्याच्यावर जसं की बायपोलर इलेक्ट्रोड आहे, म्हणजे एक सिंगल इलेक्ट्रोड आहे, किंवा वेपरायझेशन आहे, किंवा निडल आहे, किंवा लेझर आहे. तर हे काय करतात, अल्टरनेट एनर्जी वापरतात, जसं की हीट असेल, लेझर असेल, अल्ट्रासाऊंड असेल, मायक्रोवेव्ह असेल. तर त्याच्यामुळे काय वेपराईज आणि कोॲग्युलेट दोघेही होतं आणि डायथर्मी नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक करंट नसल्यामुळे नॉर्मल सलाईन वापरू शकता तुम्ही. नॉर्मल सलाईन वापरलं ॲज अ इरिगेशन फ्लुइड, तुमचा TURP होण्याचा संबंधच नाही. तर दॅट इज बेस्ट. पण हिस्टॉलॉजिकल सॅम्पल्स भेटत नाही, कारण की हे वेपराईज करतात आणि नंतर कोॲग्युलेट करतात सराउंडिंग ब्लड वेसल्स. टिश्यूला वेपराईज करणार, ब्लड वेसलला कोॲग्युलेट करणार. तर त्याच्यामुळे काय होतं, ब्लिडिंग कमी होतं आणि ॲब्सॉर्प्शन कमी होतं, TURP सिंड्रोमचा चान्स नसतो. नवीन जे लेझर आलेत, हॉल्मियम असेल किंवा जे काही आहे, तर म्हणून जर पेशंट अँटीकोॲग्युलंटवर असेल तर हे लेझर्स बेटर आहेत. हॉलेप और थोलेप किंवा ग्रीन लाईट फोटो वेपरायझेशन ऑफ प्रोस्टेट, PVP, फोटो वेपरायझेशन ऑफ प्रोस्टेट. जिथे पण रिस्क ऑफ ब्लिडिंग आहे तिथे हे बेटर आहेत. अँटीकोॲग्युलंटवर त्याचा रोल आहे की थ्रोम्बोएम्बोलिझम ही मेजर रिस्क आहे अँटीकोॲग्युलंट बंद केलं तर. म्हणून अमेरिकन यूरोलॉजिकल असोसिएशन आहे ते म्हणतं की 1 वर्षापर्यंत ऑपरेटच करू नका. जिथेही बेअर मेटल असेल, रेग्युलेटिंग असेल, कोरोनरी स्टेंट असेल, CABG असेल, तर तो एक वेगळा चार्ट आहे, तो 6 weeks 6 monthsवाला. बलूनसाठी 14 दिवस, नंतर बेअर मेटलसाठी 30 days किंवा 6 week, आणि रेग्युलेंटीसाठी 3 months to 6 monthsवाला जो आहे. पण ते नॉन कार्डियक सर्जरी आहे. हे म्हणतात की इथे तुम्ही रिस्कच घेऊ नका. इलेक्टिव्ह सर्जरी असेल तर 12 महिने तरी द्या DABT आणि लो डोस ॲस्पिरिन कंटिन्यू ठेवू शकता. हे तर कार्डिओलॉजी ओपिनियन घेणार आहे, पण त्यांचं म्हणणं आहे की इलेक्टिव्ह तुम्ही ढकला जेवढी ढकलता येईल, आणि वाटलंच तुम्हाला करावं लागतं तर न्यूअर टेक्निक घ्या. पुन्हा येऊ ॲनाटॉमीला. डेव्हलपमेंटली 2 लोब आहे, ॲनाटॉमिकली 5 लोब आहेत. अँटेरियर, पोस्टेरियर, मीडियन आणि 2 लॅटरल. तर मीडियन आणि 2 लॅटरलमध्ये तुमचं हायपरट्रॉफी झालेली असते. नर्व सप्लाय बघा, प्रोस्टॅटिक प्लेक्सस आहे. प्रोस्टॅटिक प्लेक्सस येणार इन्फिरियर हायपोग्रास्टिक किंवा पेल्विक प्लेक्ससपासनं. तर हा असणार तुमचा ॲफरंट, जो जाणार सॅक्रलला. आणि सिम्पॅथेटिक आपल्याला माहिती आहे थोरॅकोलंबार आहे, तो T12, L1, L2 येणार. आणि जे सेन्सरी आहे आणि पॅरासिम्पॅथेटिक आहे तो तुमचा सॅक्रल असणार. पॅरासिम्पॅथेटिक इज क्रेनिओ सॅक्रल. तर S2, S3, S4 हा पॅरासिम्पॅथेटिक, प्रॉप्रिओसेप्शन आणि ॲफरंट. फक्त तुमचा सिम्पॅथेटिक जो आहे तो लंबरमधनं आलेला आहे. सेम चॅप्टरमध्ये सेम ऑथरने इथे उलट ॲफरंट पण लंबार देऊन टाकला आहे. तर सब कुछ खिचडी आहे.
असेसमेंट कसं करणार, तर एल्डरली आहे त्याचे जेरियाट्रिक कन्सर्न येणार, कोमॉपची कन्सर्न येणार, ड्रगचे येणार, नंतर युरिन ॲनालिसिस ऑब्स्ट्रक्शन असणार, इन्फेक्शन होणार तर UTI होणार, म्हणून युरिन ॲनालिसिस कंपल्सरी आहे. मग बाकी जेरियाट्रिकचा पुन्हा त्याने चालू केलं आहे की ओल्ड आहे, ॲनास्थेटिक डोस कमी लागेल, रिफ्लेक्सेस ऑप्टंडेड असतील, पेरी ऑपरेटिव्ह स्ट्रेस सिम्पॅथॅटिक स्टिम्युलेट करेल, हायपोथर्मियाला प्रोन आहेत, इरिगेशनमुळे पण प्रोन आहेत, रिजनलमुळे प्रोन आहेत, कोर बॉडी आणि पेरिफेरलचं टेम्परेचर वेगळं असतं त्याच्यामुळे इसॉफेगल मोजा किंवा टिम्पॅनिक मेमोरीचं इन्फ्रारेड मोजा. मसल रिलॅक्संटला जास्त सेन्सिटाइज्ड आहेत हे बिकॉज ऑफ ओल्ड एज. नंतर डोस तेवढाच राहतो परंतु ड्युरेशन लांबतो ओल्ड एजमध्ये, कारण की मेटाबॉलिझम आणि एलिमिनेशन कमी होतं, परंतु मसल मास कमी होतं, त्याची सेन्सिटिव्हिटी तेवढीच राहते. दॅट इज टिपिकल. क्लिनिकल सबक्लिनिकल काही ना काही कार्डियक इश्यू असणार, बॅरो रिसेप्टर कमी फंक्शन करणार, कंपेन्सेट व्यवस्थित करत नाही, ऑटोनॉमिक, त्याच्यामुळे हायपोटेन्शन होणार, पल्मोनरी फंक्शन सगळे कमी झालेले असणार, सरफेस कमी, डिफ्युजन कमी, फायब्रोसिस झाला असणार, कंप्लायन्स कमी, इलॅस्टिसिटी कमी, व्हेंटिलेशन रिझर्व कमी, ऑक्सिजन त्याच्यामुळे सगळ्यांना, रिनल फंक्शन कमी, हाफ लाईफ जास्त, मग फ्लुइड इलेक्ट्रोलाइट ॲसिड बॅलन्सचे इश्यू असणार, लिव्हरचा खूप मोठा रिझर्व असतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही, मग लिथो असणार, लिथोचे त्याचे प्रॉब्लेम, व्हीनस होणार, ॲट कंप्रेशन त्याच्यामुळे DVTचे चान्स आहे, मग नर्व इंजुरीजचा चान्स आहे, ऑब्च्युरेटर ॲट मेडियल कंपार्टमेंट ऑफ थायच्या फ्लेक्शनमुळे, सेफॅनस मेडियल आस्पेक्ट ऑफ नीमध्ये, फिमोरल पुन्हा फ्लेक्जनमुळे, इथे प्युबिक रॅमस कुठून आला माहीत नाही, कॉमन पेरोनियल फिब्युलामध्ये, स्टॉकिंग प्रिव्हेंटिव्ह, ग्रॉइनमध्ये फ्लेक्जनमुळे स्टेसिस होईल. लिथो आणि ट्रेंडलेनबर्गमुळे 14-18 टोटल 33% व्हायटल कॅपॅसिटी कमी होते. या फिगर्स कन्सिस्टंटली कुठेही सापडत नाही आहे, जसं की ट्रेंडलेनबर्ग इथे 5 दिला आहे, नंतर 10 दिला आहे, पण इथे टोटल 33% 1/3 लॉस होते तुमचा व्हायटल कॅपॅसिटीचा. काही ठिकाणी व्हायटल कॅपॅसिटीच्या व्हॅल्यू दिल्या आहे, काही ठिकाणी FRCच्या दिल्या आहे, प्रत्येक ठिकाणी वेगळ्या दिल्या आहे. नो कोरिलेशन विचारलं तर अंदाधुंदी 10 to 15% फॉर इच, द टोटल 20 to 30% कमी होईल असं मानून टाकायचं. प्रायमरी कर्सर आहे हा की लार्ज व्हॉल्यूम ॲब्सॉर्ब होतो इंट्राव्हस्क्युलरली. तर व्हीनस सायनसेस असतात, 2 कॅप्सूल आहेत त्याच्या, ट्रू कॅप्सूल म्हणजे प्रोस्टेटची, त्याच्या बाहेर तुमच्या वेन्स असणार ड्रेन करणाऱ्या, या ड्रेन करणाऱ्या वेन्सच्या बाहेर मग पेल्विक फेशिया असेल जो पेरिटोनियमपासून त्याला सेपरेट करेल. मग त्या जर तुमचं ट्रू प्रोस्टेटची वॉल ब्रेक झाली तर मग प्रोस्टॅटिक व्हीनस प्लेक्ससला डायरेक्ट एंट्री मिळेल आणि तुमचं खूप सारं ॲब्सॉर्ब होऊ शकतं. तर तुमचं व्हीनस सायनसेस ओपन नाही झाले पाहिजे, म्हणजे तुमची जी सर्जिकल कॅप्सूल आहे, ट्रू कॅप्सूल आहे, ती ब्रीच झाली नाही पाहिजे. हायपोऑस्मोलॅरिटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन हायपोनेट्रेमिया. हायपोनेट्रेमियामध्ये पण रेट ऑफ हायपोनेट्रेमिया इज मोर इम्पॉर्टंट दॅन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ठीक आहे. इंट्रा कॉम्प्लिकेशन, TRP सिंड्रोम, हायपोथर्मिया, MI कॉम्प्लिकेशन, परफोरेशन, ब्लीडिंग, पोस्ट ऑप TURP, क्लॉट रिटेन्शन, DIC, ओल्ड एजमध्ये कॉग्नेटिव्ह डिस्फंक्शन, इवन RA पण होतो. साईन सिम्टम तो म्हणतो 15 मिनिटात ते 24 तासापर्यंत होतात, नंतर पण होऊ शकतं, कारण की नंतर काय होतं बघू आपण. ठीक आहे, पोस्ट ऑप पण ॲब्सॉर्प्शन होईल, कारण की समजा तो इंट्रापेरिटोनियल गेलं फ्लुइड तर तिथे ते हळूहळू ॲक्युम्युलेट होत जाईल. ठीक आहे. तर फर्स्ट साईन त्याचं मेंटल कन्फ्युजन, रेस्टलेस होईल तो, प्रेझेंटेशन व्हेरिएबल आहे बट दिस इज द फर्स्ट साईन. मग इरिगेशन फ्लुइडवर आला, आपण नवीन व्हिडिओ बनवू.